आपल्याला आज लाईम सल्फर बनवायचा आहे. लाईम सल्फर म्हणजे कॅल्शियम आणि गंधक याच्यापासून आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक बनवायचं आहे. तर आपल्याला ते बनवता येतं का? तर बनवता येतं. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे बघा. 2 किलो गंधक लागणार आहे आणि 1 किलो कळीचा चुना. बघा अशा प्रमाणे त्याला म्हणायचा कळीचा चुना. तुम्ही साधा चुना जरी घेतला तरी काही अडचण नाही, कळीचा चुना घेतला तरी चालतंय. त्याच्यानंतर लागणार आहे गंधक. गंधक जे आपल्याला दुकानात मिळतं ते डाळी टाईप असतं बघा, सोनेरी कलरचं. हो का, हे ते गंधक लागणार 2 किलो आपल्याला. त्याच्याबरोबर आपल्याला 10 लिटर पाणी लागणार ॲक्वाचं, म्हणजे शुद्ध पाणी लागणार. त्यानंतर एक डबा लागेल आपल्याला 15 ते 16 किलोचा. थोडंसं जळण लागेल आणि हे लागेल काडीची पिठी लागेल आपल्याला. हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे, कीटकनाशक आणि बुरशीनाशक. आता मी चूल पेटवलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे पाणी ओततोय बघा 12 लिटर. हे पाणी उकळी येऊन द्यायचं आहे. आता याच्यामध्ये काय काय टाकायचं तुम्हाला मी सांगतो. काय टाकायचं आहे बघा. 1 किलो कॅल्शियम म्हणजे चुना. कळीचा चुना घ्या, साधा चुना घ्या. हा मी टाकला कळीचा चुना. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 2 किलो गंधक. हा गंधक टाकला बघा असेल पाण्याचा. अशा पद्धतीनं अजून एक अर्धा तास लागेल उकळी मारायला, पण ते हलवायचं आहे सारखं. आपलं सल्फरचा कलर बघा आता असा पिवळसर व्हायला लागलेला आहे. जोपर्यंत लिहून घ्यावं लागेल चांगले व्यवस्थित 2-3 वेळा. जोपर्यंत त्याचा हे लाईम सल्फर आहे का नाही, हे चुना अधिक गंधक, ही टेक्नॉलॉजी ही आत्ताची नाही. ही फार जुनी लोक सुद्धा बनवत होती. तुम्ही याचं गुगलवर सर्च केलं ना तर जुनी लोक हीच पद्धत वापरत होती कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं औषध तयार करायला. आता घरी आपल्याला बनवता आलं पाहिजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक. हे जे द्रावण आता मिक्स केलं आहे बघा, ह्याचा पिवळा कलर पूर्ण तयार झालेला आहे. ह्याला उकळी द्यायची आहे, म्हणजे 1 तास हे पाणी आपल्याला उकळावं लागणार आहे. काही पाऊण तास झालेला आहे बघा. अशा प्रकारचं उकळायला लागलेलं आहे द्रावण हे. हो का, हे पूर्णपणे आपले 2 ते 3 लिटर पाणी आटलं जाणार आहे. म्हणजे 12 लिटरमध्ये सर्वसाधारण 9 ते 8 लिटरच पाणी शिल्लक राहिल्यानंतर त्याचा लालसर कलर तयार होणार आहे बघा. हे बघा ह्या कचापर्यंत होतं बघा, ह्या कचापर्यंत होतं. हे 3 लिटर ते 4 लिटर पाणी आता उकळून कमी झालं आहे बघा. आणि आता ह्याला लालसर कलर यायला लागला आहे बघा. हो का, हे लालसर कलर यायला लागला आहे. पाणी आपण बघा ह्या खुणेपर्यंत घेतलं होतं का, ह्या खुणेपर्यंत. हे जवळजवळ आपण 4 लिटर पाणी आटवलेलं आहे. हे स्फटिक जेव्हा खाली बसतील तेव्हा लालसर कलरचं पाणी आपल्याला तयार होईल. हे आपलं लाईम सल्फर तयार झालं म्हणायचं. हे पाणी आपल्याला 1 तासभर थंड होण्यासाठी ठेवावं लागणार आहे बघा. आपल्याला आता होतोय बघा, थंड होण्यासाठी तासभर ठेवलेलं आहे बघा. हे पाणी आता लाल पाणी कलर आलेलं आहे. आता हे लाईम सल्फर आपलं तयार झालेलं आहे. तर ह्याला आपल्याला थोडंसं गाळून घ्यावं लागणार आहे. अशा पद्धतीनं लाईम सल्फर तयार झाले बघा, लाल कलरचं पेट्रोलसारखं. हे लाईम सल्फर आपण आता ह्याचे उपयोग काय काय आपण बघूया. लाईम सल्फर कमी खर्चात आपलं तयार झालेलं आहे. आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशक जर घ्यायचं म्हटलं मार्केटमध्ये आज तर खूप किमती आहेत त्याच्या कितीतरी कमी खर्चात आपल्याला तयार झालेलं आहे. लाईम सल्फर हे कोळीनाशक, थ्रिप्स, आळी, कोश, अंडी आणि त्यांचे शोषणक्रिया बंद पडण्याचं काम करतो. त्वचाची मेणासारखी त्वचा असते त्यांची, त्याच्यामध्ये गंधकाचे कण जाऊन बसतात आणि शोषणक्रिया बंद पडते, त्यामुळे कीटक तो मरतो. अंड्याचं पण तसंच आहे, कीटकाची अंड्याचं पण तसंच आहे. अंडी, आळी, कोश अवस्था तिन्ही अवस्थेमध्ये हे लाईम सल्फर काम करतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ती बुरशीनाशक म्हणून उत्तम काम करतं. आता बुरशीनाशक काम का करतं बघा बरं. गंधक लिक्विडमधून आपण गंधक टाकला आहे त्यात, ते लिक्विड फॉर्ममधला आपण त्याचा म्हणजे उकळण करून त्या बाहेर काढलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्यात चुना आहे, कॅल्शियम आहे. कॅल्शियम पण आपण त्यातलं हे लिक्विड बाहेर काढलेलं आहे. एक ठराविक टेम्परेचर 1 तासभर उकळी देऊन आपण हे लाईम सल्फर आपण तयार केलेलं आहे. आता माइंटनेस आहे याची. माइंट म्हणजे कोळी. आता कोळी कसं असतं, कोळी निळा कोळी एक असतो, तो सफरचंदावर काम करतो, म्हणजे सफरचंदाच्या चंदाच्या झाडावर फळांना हे करतो असतो. पिवळा कोळी एक असतो, तो भात पिकावर नुकसान करत असतो. आणि लाल कोळी असतो तो भाजीपाला वर्ग पीक आहे
त्यांच्यावर अटॅक करत असतो आणि या तिन्ही कोळ्यांना नष्ट करण्याचं काम हे लाईम सल्फर करत असतं. 2 ते 5 मिली एकरी फवारण्यासाठी याचं प्रमाण आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला ड्रिपमधनं सोडायसाठी 1 लिटर प्रमाण आहे किंवा 5 लिटर सोडलं तरी एकरी चालतंय, काय अडचण नाही. पण बुरशीचा पूर्ण नाही नाटवणार आहे याला. म्हणजे बुरशीनाशक फवारणीसाठी बुरशीनाशक म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करते. आता हे सर्व कोणी शिकवलं आपल्याला, तर हे सर्व आपल्याला श्री श्री संत विज्ञान अंकुश पाटील यांचा हा फॉर्म्युला आहे. हा माझा फॉर्म्युला नवं, हे तुमच्या समोर आहे बघा. हे आता हे लाईम सल्फर हे कीटकनाशक आहे, बुरशीनाशक म्हणून काम करतं. थ्रिप्स, लाल कोळी, आळी, मावा, तुडतुडे यांना नियंत्रण करण्याचे काम करतं. ड्रिप्समधून द्या तर जमिनीतील बुरशींचा नायनाट होतं. तसेच कॅल्शियम सल्फरची गंधकची कमतरता फळामध्ये साल लूज करून फुगवून होण्यास मदत होते. एवढं काम हे आहे. त्यामुळं अंकुश पाटील ॲग्री नावाचं एक चॅनल आहे त्यांचा. आज एक कार्यशाळा आहे त्यांची. त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला हे ट्रेनिंग दिलेलं आहे, लाईम सल्फर कसं बनवायचं, त्याचे उपयोग तुम्हाला मी सांगितलेले.